हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही निघालो आहे बेळगावला. ते माझ्या सासूच्या बहिणीच्या घराची पूजा आहे. तर आता आम्ही निघालो आहे. हे बघा, हे आमच्या आईंचे बाबा आलेत, सासूबाईंचे बाबा. नाही, सुट्टीच नाही, सुट्टी नाही. त्यामुळं तुम्हाला सुट्टी का जेवायला आलाय? हे आहेत आमच्या सासूबाईंचे बाबा. बघा, इथं आता सगळे जेवायला बसलेले आहेत. कुठला घ्यायचा? बघा, तर इथं आम्ही आता आलोय शॉपिंगला मध्ये, बेळगावमध्ये येता येता शॉपिंग केलं, कारण आम्हाला ट्रिपला पण जायचं होतं. तर बघू आता काय आवडतं. तर आता आमची पूजा वगैरे सगळं तिथलं झालेली आहे घराची, आणि आम्ही निघलेलो आहे. शॉपिंग पण करायला गेलो होतो, पण काही इतकं फारसं काही आवडलंच नाही, त्यामुळं शॉपिंग काही झाली नाही. तर आता परत आम्ही चाललेलो आहे सांगावला. तर आता येता येता आम्ही थांबलेलो आहे, म्हणजे चहा नाश्त्यासाठी. बेळगावमधून शॉपिंग तर काय झाली नाही, आम्ही म्हणजे शॉपिंगसाठी पण थांबलो होतो, पण आता आम्ही नाश्त्यासाठी थांबलेलो आहे. मम्मी इथं मेनू डिसाईड करत आहे. मम्मी इथं काय घ्यायचं ते बघत आहे. काय घेणार आहेस? मला कुर्मापुरी खायची. सगळ्यांनाच घेऊया. आता आम्ही डोसा किंवा कुर्मापुरीमध्ये कन्फ्युजन होतं आमचं. आता डिसाईड होतं. मला तर कुर्मापुरीच खायचं आहे, पण बघू इथं आहे का. तुम्हाला काय? प्लेन डोसा. तुला? डोसा. तुम्हाला? 2 मिसळ, 2 प्लेन डोसा. आणि तुम्हाला ब्रेड पाहिजे काय? पाव घेऊया. पाव द्या त्याच्यासाठी. तर आता आमचा मेन्यू डिसाईड झालेला आहे. इथं कुर्मापुरी तर नव्हतीच. कुर्मापुरी फक्त सकाळची मिळते. तर इथं राजू मामांनी आणि मम्मीने प्लेन डोसा घेतलेला आहे, आणि पप्पांनी आणि मी मिसळ घेतली. कधी येणार? किती वेळ लागेल? 5-10 मिनटं. ऑर्डर तर दिली आहे, अजून वाटच बघत आहे. कधी येणार? आमची मिसळ आलेली नाही अजून. चालू करा. आता आमची पण मिसळ आलेली आहे. चला, आमची पण मिसळ आलेली आहे. चला आता खायला. तर इथे बघा, आता आम्ही फणस घ्यायला थांबलो होतो. कच्चा फणस पाहिजे होता भाजीचा, तर आम्ही हा फणस घेतलेला आहे, कच्चा फणस. तर चला. A few moments later. एकदा येऊन. तर बघा, इथं आमची शॉपिंग झालेली आहे. आता आम्ही आलेलो आहे शॉपिंगसाठी, कारण बेळगावमध्ये तर झालीच नाही शॉपिंग. तर झालेली आहे आमची शॉपिंग. तर चला, आता अजून ड्रेस, जीन्स वगैरे घ्यायचं आहे. ते ह्यांचं शॉप दुसरीकडे आहे. ह्याचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर तुम्ही इथे येऊन शॉपिंग करू शकता. तर या शॉपमध्ये आलेलो आहे आम्ही. म्हणजे इथं मी बराच वेळ, म्हणजे 1 तास तरी थांबले होते, आणि आता हे सगळं चॉईस करून झालेलं आहे.
एक तासभर 1-1.5 तास थांबून हे सगळं सिलेक्ट झालेलं आहे. झाले शॉपिंग माझी उद्याच्या ट्रिपची. तर चला, ॲड्रेस मी इथला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही जर कधी कोल्हापूरचे असाल तर तुम्ही व्हिजिट करू शकता इथे. हे बघा काय करलं तिथे? फणस चिरत आहे भाजीला. कच्चा तर आहे काय बघ अगोदर. कच्चा काय आहे का बघूया. कच्चा भाजीचा म्हणून तर आणलाय, पण बघू. तेल लावले थोडं. आई खूप छान बनवतात. आईंचं बघू. शिकले पण मला तर काय अजून येत नाही. कच्चा आहे. कच्चा आहे आणि किती आहे त्याला. मस्त मस्त. फणसाची भाजी मला तर लई आवडते. आई छान बनवतात. आणि आता हा, त्यांनी केलेलीच खाल्ली 2-3 वेळा. 2 वेळा तर त्यांनीच पाठवून दिली. हो, आई पाठवून देतात. चाकून चिरायला पाहिजे होतं का हे. मोठा चाकू देशील तू? आहे काय? आहे ते. दे दे. बोटावर मारून घेशील. नाही नाही, चांगला कोयताच घेतलाय. बोटावर मारून घेशील बाग. नाही ग, हळूहळू करतो. ती छोटी पडायला लागली आणि फणस मोठा आहे ना, त्यामुळे चिरता येत नाहीये प्रॉपर. शिजलं काय तिथे? काय करलं? फणसाची भाजी. फणसाची भाजी आहे वी. कट करायला. होय, आता जे नको आहे ना एक्स्ट्राचा पार्ट, हा वरचा खालचं, ते सगळं काढून टाकायचं. या तू शिजवला तो? शिजवलं होय, 4-5 शिट्ट्या काढून घेतल्या. खिमा झाला की का? खिमा सारखंच होते. हे एक्सेस पार्ट आहे, एक्स्ट्राचा पार्ट आहे. हे जे खालचं आहे ना, हे खालचं पण टाकायचं आणि हा वरचा भाग, बाकी सगळं घ्यायचं. आता आपली भाजी ऑलमोस्ट काय काय घातली? काय नाही, फक्त कांदा घातला, जिरं मोहरी कांदा, कोथिंबीर आणि परतवला. चटणी तेवढी जास्त वापरली कारण ह्या भाजी म्हणजे ही भाजी तिखट. तेल पण काय? हा, तेल पण जरा जास्त वापरलं. आता आपली भाजी बनवून तयार आहे. ओके.